नमस्कार. मी मोहन सारस्वत, कांग परिसर यूट्यूब न्यूज चॅनलचा संपादक. या आठवड्यात जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवेल अशी बातमी माध्यमांमध्ये समोर आली आहे. बातमी अशी आहे, भाजपचे नेते संकटमोचक गिरीश भाऊ महाजन यांनी चाळीसगाव येथील एका कार्यक्रमात आता आपण कुठेतरी थांबले पाहिजे असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ भाऊ निवृत्ती घेणार असा काहींनी घेतल्याने बऱ्याच ठिकाणी समज आणि गैरसमज निर्माण झाला आहे. गिरीश भाऊ असे का बोलले असावे याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. गिरीश भाऊ ज्या कार्यक्रमात बोलले त्या ठिकाणी त्यांचे खंदे समर्थक आमदार मंगेश चव्हाण हे देखील व्यासपीठावर होते. गिरीश भाऊंचा रोख आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होता. त्यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि माझा पुढील वारसदार मंगेशच असेल असेही संकेत दिले. या त्यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र धुसफूस निर्माण झाली आहे. तुमचा वारसदार मंगेश दादा असेल तर आमच्या राजू मामांचे काय असा सवाल आता जळगाव मतदारसंघातील कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक विचारू लागले आहेत. त्यामुळे झाले असे की गिरीश भाऊंचा वारसदार कोण असेल, मंगेश दादा की राजू मामा भोळे, ही भाजपमधील चर्चा आहे. दुसरी चर्चा अशी आहे की गिरीश भाऊंनी निवृत्तीची घाई करायला नको असे आता त्यांचे समर्थक उघडपणे बोलू लागले आहेत. भाऊ, तुमची जळगाव जिल्ह्यालाच नाही तर उत्तर महाराष्ट्राला आणि संपूर्ण राज्याला भाजपला गरज आहे. असे असताना तुम्ही निवृत्तीची घोषणा का करतात असा सवाल त्यांचे समर्थक आता करू लागले आहेत. एकूणच या कार्यक्रमानंतर दोन प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिला प्रश्न हा की गिरीश भाऊंचा वारसदार कोण असेल. दुसरा प्रश्न, गिरीश भाऊंनी निवृत्तीची घोषणा इतक्या लवकर का केली असावी. दोन्ही प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे जो तो आपापल्या पद्धतीने सोडवेल आणि सोडवत आहे. मात्र राजकारणात काय असते, कुणीतरी गुगली टाकतं आणि चर्चेला सुरुवात होते. सुरुवात अशी झाली आहे की गिरीश भाऊंनी निवृत्तीची घोषणा केली. नजीकच्या काळात या घोषणेचे पडसाद कसे उमटतात हे पाहणे रंजक ठरेल.